ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि यानंतर कोल्हापूरची बातमी। कोल्हापूर जिल्ह्यात 2 दिवस मुसळधार पाऊस पडतोय। पंचगंगा नदीचं पाणी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्राबाहेर गेलंय। गेल्या 24 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तर धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे 5 बंधारे पाण्याखाली गेलेत। राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गेल्या 24 तासात 1 टीएमसीनं पाणीसाठा वाढलाय। सध्या राधानगरी धरण 84% भरलंय। कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कांसा नदीवरचा पूलही पाण्याखाली गेलाय, त्यामुळे कांसा खोऱ्यातल्या काही गावांचा संपर्क तुटलाय। तर सांगली जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते आहे। रात्री पाण्याची पातळी 5 फुटांनी वाढल्यामुळे आता कृष्णेची पाणी पातळी 10 फुटांपर्यंत गेली आहे। विजय केसरकर कोल्हापूरच्या पावसाची सद्यस्थिती सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत। विजय, तू कुठल्या परिसरात आहेस? कारण तुझ्या बाजूचं जे दृश्य आहे ते वाहत्या पाण्याचं आहे। तू कुठे आहेस आणि कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात कसा पाऊस बरसतोय? ज्ञानदा, मी सध्या कळंबा तलाव या ठिकाणी आहे। जो कळंबा तलाव विशेषतः भरला जात नाही, मात्र यावेळी जो 2 दिवसात पाऊस झाला त्यामुळे कळंबा तलाव हा भरलेला आहे। याचा अर्थ धरण क्षेत्राबरोबरच जे फ्री कॅचमेंट एरिया आहे त्यामध्ये देखील प्रचंड पाऊस झालेला आहे। त्यामुळेच हे असे तलाव आहेत ते भरून ओसांडून वाहत आहेत। या सगळ्या तलावातलं पाणी आहे ते कोल्हापूर शहरामध्ये जातं। रामानंद नगर असेल किंवा इतर भागामध्ये हे पूर्णपणे पाणी जातं आणि त्यामुळे त्या सकल भागामध्ये पाण्याचं साचलं जातं। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा जर विचार केला तर ही नदी आता 37 फुटांवरून वाहत आहे, म्हणजे इशारा पातळी ओलांडण्यासाठी फक्त 2 ते 3 फूट पाण्याची पातळी या ठिकाणी कमी आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। हे जे धबधबा आहे हा पाहण्यासाठी नागरिक खूप मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत ज्ञानदा, आणि त्यामुळे भीतीचं वातावरण असं आहे की कळंबा असेल किंवा कोल्हापूर शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि या ठिकाणी जे सगळे नागरिक येत आहेत कुणाच्याही तोंडावरती मास्क विशेषतः पाहायला मिळत नाहीत आणि गर्दी करून येत, त्यामुळे प्रशासनावरचा ताण आहे तो पुन्हा एकदा वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण नागरिकांनी स्वतः जर हे पाळले नाही सोशल डिस्टन्सिंग तर त्याचा फटका आहे तो खूप मोठा बसू शकतो। त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना जे आवाहन केले त्याचं पालन करणं गरजेचं आहे। जो पावसाचा आपण अंदाज बघितलं तर पाऊस हा प्रचंड काळ 3 दिवसापासून सुरू आहे। पाऊस जोरात बरसतोय। नागरिकांना आपण सुद्धा आवाहन करूयात की पर्यटनासाठी कुठेही बाहेर पडू नका, मास्कचा वापर करा। तुम्ही जर बाहेर असाल कुठल्या कामासाठी तर फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, कारण इथे मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय, ज्याच्यामुळे कोरोनाचा धोका सुद्धा संभवू शकतो, वाढू शकतो। विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।